8 मार्चला जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय. वार रविवार येतोय आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्त आमच्या सगळ्या माता भगिनींना या हनुमंत पवाराचा लाख लाख मानाचा मुजरा आणि लाख लाख हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हा संपूर्ण आपला महाराष्ट्र म्हणजे हे स्वराज्य आणि हा हिंदू धर्मच केवळ एका महिलेच्या विचारानं राहिला, आणि ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारानं हे स्वराज्य उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शंभूराजांनी, परंतु विचार होते माँसाहेब जिजाऊंचे. देवी अहिल्याबाई होळकर व राणी लक्ष्मीबाई, आणि ह्या विचारामुळे हा आज भारत देश आपला राहिला. मित्रांनो, म्हणजे एक महिला काय करू शकते, एक महिला रणरागिणी होऊ शकते, एक महिला रणचंडिका होऊ शकते. म्हणून मित्रांनो, ज्या घरामध्ये महिलांचा मान सन्मान होतो ते घर पुढे जात. या जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला एक सुंदर अशी खरीखुरी घटना सांगणार आहोत, एका 65 वर्षा महिलेची जिद्दीची. आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण पहा, शेवटपर्यंत पहा, आणि प्रत्येक बहिणीनं हा व्हिडिओ शेअर करा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ही गोष्ट आहे एका अशिक्षित आणि जिद्दी महिलेची. ही गोष्ट ऐकून अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल की एक माता, एक भगिनी काय करू शकते आपल्या कुटुंबास. बंधू आणि भगिनींनो, तुमची तीव्रता जेवढी जास्त मिळवण्याची तेवढं यश तुमच्या जवळ असतं. तुमची तीव्रता जेवढी कमी, यश तेवढं तुमच्यापासून लांब जाईल. आणि मित्रांनो, हे सगळ्यात मोठं हे यशाचं गमक आहे, आणि याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला आज सांगत आहे. खरं ही रचलेली दंतकथा नाही. तर मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा, आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर नावाचा तालुका, आणि या तालुक्यामध्ये लता भगवान करे नावाची एक माऊली राहत होती. साधारणतः 65 वर्षाचं वय होतं. 3 मुली होत्या आणि पतीचं वय होतं 70 वर्षाचं. हो, गरिबीमध्ये संसार करत आपलं कुटुंब चालवलं होतं. दिवस रात्र मेहनत करून आपल्या 3 मुलींची लग्न करून दिली. बघा, कष्टानं ते आयुष्यभर कष्ट करून ठेवलेली संपत्ती लग्नामध्ये घालवली. आता मुलींची लग्न झाली, दोघेही नवरा बायको दुसऱ्याच्या शेतात जावं दररोज कामाला, आणि त्याच्यातून मिळणाऱ्या मजुरीवरती आपलं पोट भागवावं असं जीवन त्यांचं चाललेलं होतं. चटणी भाकरी आनंदानं खात होते, जीवन आनंदात जगत होते. पण एके दिवशी अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली आणि त्या माऊलीला काय करावं हे कळेना हो. जवळच असणारा सरकारी दवाखाना, आणि सरकारी दवाखान्यात आपल्या पतीला ती माऊली घेऊन गेली. तिथल्या डॉक्टरांना सांगितलं की मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल. आता काय करावं ते कळेनाच हो. त्या माऊलीनं 4 चौघाकडे जाऊन पैसे मागून घेतले की मला तालुक्याच्या गावाला जायचे. त्या लोकांनी पैसे दिलं आणि आपल्या पतीला सोबत घेऊन लताबाई बुलढाण्याला आल्या आणि त्या ठिकाणच्या मोठ्या दवाखान्यात दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं काही तपासण्या कराव्या लागतील, पण त्याची सोय आपल्याकडं नाही, आपल्या इथं मसनी नाहीत त्याच्या, आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याला घेऊन जावं लागेल बारामतीला. त्या ठिकाणी मोठा दवाखाना आहे, उपचार होईल आणि तपासण्याही होतील. अहो, हे सगळं डॉक्टरांचं बोलणं ऐकून त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण या तालुक्याच्या गावापर्यंत येण्यासाठी 4-5 जणांकडून तिनं बिचाऱ्यानं पैसे घेतलेलं होतं, आणि आता काय करावं हे तिला कळेना. कारण बारामतीला जायचं खरं, पण तिथं गेल्यानंतर पैसे लागतील, ते आणावं कुठून, काय करावं. अहो, आतापर्यंत केलेलं कामाचं पैसे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गेलं, आता जगावं की मारावं या माऊलीला कळेना. त्या माऊलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या, आणि डोळ्यापुढं चित्र उभं राहत होतं की या माणसानं, म्हणजे माझ्या पतीनं जीवनभर कष्ट केलं, 3 मुलींची लग्न केली, आणि हा संसाराचा गाडा हाकला. आज त्या माणसावर अशी वेळ आली, आणि आपण काहीतरी केलंच पाहिजे असं विचार लताबाईंच्या डोळ्यासमोर येऊ लागली हो. परत गावाला गेली. त्या गावामध्ये ज्या लोकांच्याकडे कामाला जात होतो आपण, त्यांच्याकडे जाऊन पैशाची मागणी केली की मला माझ्या पतीला बारामतीला घेऊन जायचे. त्या लोकांनी येण्या जाण्यापुरते पैसे दिले, आणि लताबाई बारामतीला येऊन पोचल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. बारामतीला आल्यानंतर त्या डॉक्टरांनी चेक केलं आणि सांगितलं त्या माऊलींना काही तपासण्या कराव्या लागतील. डॉक्टर, किती तपासण्या कराव्या लागतील, खर्च किती येईल? लताबाईंनी विचारलं.
त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पती वाचेल, परंतु या तपासणी करावी लागतील. आणि एवढा एवढा पैशाचा आकडा त्या लताबाईंना सांगितला. लताबाईंनी तो पैशाचा आकडा ऐकला आणि अक्षरशः दिवसात डोळ्याला अंधाऱ्या याव्यात असं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की एवढं पैसे आणायचं कुठून, जगावं की मरावं हे कळेना. मनात विचार येऊ लागला त्यांच्या की पतीला इथंच सोडून निघून जावं, हा विचार मनामध्ये घोळत होता. परंतु दुसरीकडे चित्र उभं होतं की या पतीनं जीवनभर कष्ट केलं, रात्रभर, आणि हा संसाराचा गाडा चालवला, आपल्या मुलींची लग्न केली, आणि आता या माणसावर वेळ आली तर पळून का जावं. लताबाई दवाखान्यामध्ये असणार लाकडाचं बाकड त्याच्यावरती बसलेल्या होत्या. डोकं पायामध्ये घालून रडत होत्या की काय करावं. रडून रडून डोळे थकले, डोळ्यातलं पाणी थांबलं, आणि त्या टेबलावरती एक पेपर पडलेला होता. लताबाईंचं लक्ष गेलं त्या पेपराकडं, आणि त्या पेपरामध्ये मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेलं होतं, बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा आहे उद्या. आणि त्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठेवलेल्या बक्षीसच्या आकडाकडे लक्ष गेलं, आणि मनामध्ये विचार आला की आपणच जावं त्या ठिकाणी, आपण पळावं त्या ठिकाणी, आणि आपल्या नवऱ्याचा जीव वाचवावा. लताबाई करेनं म्हणजे त्या माऊलीनं डोळे पुसले, आणि ज्या ठिकाणी ही मॅरेथॉन स्पर्धा भरणार होती त्या ठिकाणी ती माऊली गेली. दुसऱ्या दिवशी अगोदर गेल्या. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील हजारो तरुण त्या ठिकाणी आले होते त्या स्पर्धेसाठी. सगळी ही प्रॅक्टिस केलेली मुलं, पायात हजारो रुपयाची बूट घातलेले, सुंदर असे टी शर्ट घातलेले, या स्पर्धेमध्ये पळण्यासाठी ऊर्जा यावी म्हणून उत्तम प्रकारचे ज्यूस पिऊन त्या ठिकाणी ही मुलं आलेली होती. आणि त्या आयोजकापुढे हात जोडले त्या माऊलीनं, आणि ती माऊली सांगू लागली, अहो माझा पती दवाखान्यात आहे, आणि त्या दवाखान्यामध्ये लागणारे पैसे मला मिळावेत म्हणून मला या स्पर्धेमध्ये पळावं लागेल, आणि तुम्ही परवानगी मला द्या. 65 वर्षाचं वय, नऊवारी साडी, पायात कुठलीही चप्पल नाही, काष्टा घातलेली एक महिला म्हणते मला पळायचंय मॅरेथॉनमध्ये. डोळ्यातून पाणी वाहत आहे, आणि त्या स्पर्धक त्या ठिकाणी त्या आयोजकाला दया आली आणि त्यानं ती परवानगी दिली पळण्यात. विचार करा, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण तरुणी त्या ठिकाणी कित्येक महिने प्रॅक्टिस करून उत्तम प्रकारचे पायामध्ये शूज, टी शर्ट आणि ऊर्जा मिळावी म्हणून ज्यूस पिऊन आलेली ही मुलं पळायला तयार होती. आणि इकडं 65 वर्षाची लताबाई करे, पायात कुठलीही चप्पल नाही, नऊवारी साडी, काष्टा घातलेला, आणि स्पर्धेची पट्टी तुटली मॅरेथॉन स्पर्धेची, आणि वाऱ्याच्या वेगाने ती मुलं पळू लागली, आणि त्या मुलांच्या बरोबर ती माऊली आमची लताबाई करे पळत होती. वाऱ्याच्या वेगानं डोळ्यासमोर चित्र उभं होतं की जिंकायचंच, आणि ते मॅरेथॉनचं बक्षीस मिळवायचंच, आणि माझ्या पतीला वाचवायचंच. पायाला किती दगड टोचत होती, काटा टोचत होते, काहीही विचार केला नाही या ठिकाणी माऊलीनं. फक्त विचार होता की माझ्या पतीला वाचवायचं, आणि हे बक्षीस जिंकलं तरच मी ते करू शकते. लताबाई करे एवढ्या वाऱ्याच्या वेगानं पळत होत्या. 65 वर्षाची महिला, काष्ट्यात पाय अडकून पडेल का ही कुठलीही भीती नाही. मनामध्ये विचार होता जिंकायचं, बक्षीस मिळवायचं, आणि आपल्या पतीला वाचवायचं. आणि तो शेवटचा क्षण जवळ आला, आणि लताबाई करे हजारो मुलांच्या पुढं वाऱ्याच्या वेगानं पळत होत्या. आणि त्या ठिकाणी अनाऊन्स झाला की लताबाई करे बारामतीची मॅरेथॉन स्पर्धा जिंकल्या. हजारो लोकांच्या नजरा त्या ठिकाणी या माऊलीकडे होत्या की 65 वर्षाची महिला मॅरेथॉन स्पर्धा बारामतीची जिंकली. आणि हा म्हणता मरता संपूर्ण देशामध्ये हा निकाल टीव्हीवरती दिसू लागला की एक 65 वर्षाची महिलेनं मॅरेथॉन जिंकली, आणि जगाला संदेश दिला या विजयातून की एक महिला काय करू शकते आपल्या कुटुंबासाठी. आणि मित्रांनो, विचार करा, या 65 वर्षाच्या लताबाई भगवान करे यांनी ही मॅरेथॉन जिंकून ते बक्षीस घेऊन आपल्या पतीला वाचवलं. या गोष्टीतून, या प्रसंगातून प्रत्येक महिलेनं एकच घ्यायचं की एक महिला काय करू शकते. आणि सगळ्यासाठी ऊर्जा आहे, केवळ महिलांच्यासाठीच नाही तर तरुणांच्यासाठी सुद्धा आहे. कारण जिंकायचं असेल तर यश कितीही दूर असू द्या, परंतु त्या यशापर्यंत पोहोचण्याची तीव्रता आपल्यामध्ये जर असेल ना, तर यशालाही त्या ठिकाणी तुमच्या पायाशी यावं लागल हे निश्चित. म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे, सगळ्या तरुणींना. तुम्ही जर जे कार्य तुम्ही आज करत आहात त्या यशापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल, तुमच्या मनामध्ये आधी निश्चय करावा लागेल की मी जाणार त्यापर्यंत आणि मी जिंकणार. म्हणून या जागतिक महिला दिनाच्या निमित्त माता भगिनींना सांगतोय आणि सगळ्या पुरुष मंडळांना सांगतोय, परश्री माते समान माना, छत्रपतींचे विचार माना आणि आपल्या घरातील स्त्रियांचा मान सन्मान करा. ज्यावेळी तुम्ही
तुमच्या पत्नीचा मान सन्मान करताल त्यावेळेला तुमचं कुटुंब नक्की पुढे जाईल बघा. कारण एक स्त्री काय करू शकते हे आजपर्यंत इतिहासानं आपल्याला सांगितलेलं आहे. कारण आज आपण हिंदू म्हणून उभे आहोत. हिंदू आज आमच्या माता भगिनींच्या कपाळावरती असणारं जे कुंकू आहे, तुमची मंदिरं उभी आहेत, तुमच्या घरासमोरची असणारी तुळस उभी आहे. आणि ते एकमेव कारण आहे माँसाहेब जिजाऊंचे विचार. आणि या विचाराने हे स्वराज्य उभं राहिलं. मित्रांनो, एका स्त्रीची ताकद विचार करा. संपूर्ण हा भारत देश अंधारात होता आणि अंधारातून बाहेर काढण्यासाठी काम केलं ते माँसाहेब जिजाऊंनी केलं. देवी अहिल्याबाई होळकर यांनी केलं, राणी लक्ष्मीबाई यांनी केलं. अशा अनेक आपण या ठिकाणी नावं घेऊ शकतो. हे आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. म्हणून मित्रांनो, माता भगिनींचा सन्मान करा. आणि 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्त सगळ्या आमच्या माता भगिनींना लाख लाख मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आणि ही सुंदर अशी खरी गोष्ट आहे, ही लक्षात घ्या. कुठली दंतकथा नाही. ऐकून जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडली तर आम्हाला नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.